दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा होतो. दरवर्षी दिल्लीत राजपथावर परेड होते आणि अनेकदा जगभरातील नामवंत नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं जातं. पण एकदा भारताने पाकिस्तानच्या एका पाहुण्याला आमंत्रित केलं होतं, ज्यामुळे सगळेजण शॉक झाले होते. ही गोष्ट ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खूप तणावपूर्ण आहेत. पण फाळणीनंतरच्या सुरुवातीच्या काळात परिस्थिती काहीशी वेगळी होती. जवळजवळ 71 वर्षांपूर्वी म्हणजेच 1955 साली भारताने आपल्या प्रजासत्ताक दिनासाठी पाकिस्तानचे तत्कालीन गव्हर्नर जनरल यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. हे नाव होतं मलिक गुलाम मोहम्मद. पाकिस्तानचे एकेकाळचे अर्थमंत्री. एका शत्रू देशाचा प्रमुख नेता भारताच्या राजपथावर सन्मानाने उपस्थित असणं, या गोष्टीची आज कल्पनाही करता येणार नाही. मलिक गुलाम मोहम्मद यांचा भारताशी तसा जुना संबंध होता. त्यांनी अलीगड मुस्लिम विद्यापीठातून शिक्षण घेतलं होतं. ब्रिटिश राजवटीच्या काळात त्यांनी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम केलं होतं आणि 1947च्या आधी भारतीय रेल्वेच्या अकाउंट सर्व्हिसमध्येही काम केलं होतं. याशिवाय एकेकाळी ते हैदराबादच्या निजामाचे आर्थिक सल्लागार म्हणूनही काम बघत होते. म्हणजेच भारत आणि पाकिस्तानची फाळणी व्हायच्या आधी भारताच्या प्रशासकीय आणि आर्थिक यंत्रणेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. 1951 मध्ये पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची हत्या झाली. या हत्येनंतर मलिक गुलाम मोहम्मद यांनी पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल म्हणून पदभार स्वीकारला. पण त्यांचा टेन्युअर पाकिस्तानच्या राजकीय इतिहासात खूप वादग्रस्त मानला जातो. 1953 मध्ये त्यांनी पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान ख्वाजा नजीमुद्दीन यांचं सरकार बरखास्त केलं. नंतर 1954 मध्ये त्यांनी थेट पाकिस्तानची संविधान सभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. हे पाऊल पाकिस्तानच्या इतिहासात लोकशाहीच्या विकासासाठी मोठा धक्का मानलं जातं. एकूणच काय तर मलिक गुलाम मोहम्मद हे पाकिस्तानच्या इतिहासातले एक कॉन्ट्रोवर्शियल कॅरेक्टर होतं. पण हे सगळं एकांगी नसून या सगळ्या निर्णयांना त्या काळातल्या सिनियर मिलिटरी ऑफिसर्सचा पाठिंबा होता. यातही विशेषतः जनरल अयूब खान यांचं नाव यामध्ये महत्त्वाचं होतं. हेच अयूब खान पुढे पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले. त्यांच्या काळात पाकिस्तानमध्ये सिव्हिल गव्हर्नमेंट आणि मिलिटरी यांच्यातला सत्ता संघर्ष स्पष्टपणे दिसू लागला होता. त्याचा परिणाम पुढच्या अनेक दशकांपर्यंत पाकिस्तानच्या राजकारणावर झाला. पाकिस्तानचं सरकार आणि राजकारण असंतुलित आहे ते सुरुवातीपासूनच. एवढं सगळं असूनही भारताने 1955 मध्ये प्रजासत्ताक दिनासाठी मलिक गुलाम मोहम्मद यांना आमंत्रित केलं. पण तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की भारताला याची काय गरज होती. तर याचं कारण म्हणजे फाळणीनंतरही भारत आपल्या लोकशाही मूल्यांवर आणि डिप्लोमॅटिक ट्रेडिशन्सवर विश्वास ठेवतो हे दाखवण्याचा त्यामागे हेतू होता. ही घटना आजही इतिहासात लक्षात राहते, कारण ती भारत पाकिस्तान संबंधांच्या गुंतागुंतीच्या स्वरूपाची आठवण करून देते. एका बाजूला शत्रू देशाच्या नेत्याचा भारतात सन्मान आणि दुसऱ्या बाजूला काही वर्षातच त्याच देशात लोकशाही संस्थांचं खच्चीकरण आणि सत्ता पालटाचे प्रयत्न. इतिहास अशाच विरोधाभासांनी भरलेला आहे आणि मलिक गुलाम मोहम्मद यांची भारत भेट त्याचं एक ठळक उदाहरण आहे. या काळात पाकिस्तानच्या अशा कुठल्याही अधिकारी किंवा नेत्याला भारतात असं पाहुणा म्हणून बोलवलं जाऊ शकतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा लगावबत्ती.